मी अनेका प्रवीण गवळानी, संस्था विभाग अध्यक्ष, उज्ज्वल एज्युकेशन ट्रस्ट, जळगाव. गेल्या 36 वर्षापासून मी उज्ज्वल स्कूल ही इंग्रजी माध्यमाची पण भारतीय संस्कृतीवर आधारित अशी शाळा, नर्सरी ते 10वी अशी शाळा चालवत आहे. माझा जन्म 1958 साली चेंबूर, मुंबई येथे झाला. मला 2 भाऊ आणि 1 बहीण अशी आम्ही 4 भावंड. मी सगळ्यात लहान, त्याच्यामुळे सगळ्यांची लाडकी. माझं शिक्षण BCom, BBM, DTA असं आहे. लहानपणापासूनच मला वाचनाची खूप आवड होती. ती मला माझ्या मोठ्या भावामुळे माझे जे वडील होते ते एक वेल नोन सोशल वर्कर होते आणि माझी आई उत्तम होममेकर होती आणि खूप करारी आणि शिस्तप्रिय होती. मला लहानपणापासूनच मी खूप महत्वाकांक्षी आहे आणि मला स्वावलंबी राहायला आवडतं. 17व्या वर्षापासून मी अकाउंट्स रायटिंग, ऑडिटिंग असं एका चार्टर्ड अकाउंटंटच्या हाताखाली सुरू केलं आणि त्याच्यानंतर मी लहानपणापासून एक इच्छा अशीच होती, एक ध्येय होतं की मी आयुष्यात काहीतरी करून मगच बनणार. किडामुंगीसारखं मला जगायचं नाही. वयाच्या 17व्या वर्षापासून मी ते अकाउंटंट म्हणून सुरू केलं आणि वाचनामुळे माझे विचार खूप प्रगल्भ झाले होते. माझी स्वतःची अशी मतं तयार झाली होती आणि त्याच्यामुळे मी शिवरायांचं चरित्र पण खूप वाचलं होतं. शिवचरित्र आणि माझ्या आईवडील यांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्यामुळे मी माझा एक भाऊ राष्ट्रीय RSS मध्ये होता आणि म्हणून मी पण राष्ट्रीय स्वयंसेविका संघात होते. मी ABVP ची पण एक सक्रिय कार्यकर्ता. याचा परिपाक असा झाला की 26 जून 1975 इंदिरा गांधींनी इमर्जन्सी डिक्लेअर केली आणि JPंनी, श्री जयप्रकाश नारायणांनी विद्यार्थ्यांना जेल भरो आंदोलनाचं आवाहन केलं. मी आणि माझ्या 3 मैत्रिणींनी या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईच्या SNDT कॉलेजवर सत्याग्रह केला अगेन्स्ट इमर्जन्सी आणि आम्ही पकडले गेलो. त्यावेळी विचार करा, आजपासून 50 वर्षापूर्वी मारवाडी घरातून एक मुलगी जेलमध्ये जाते, तरी देशासाठी असेल. माझ्या घरी जेव्हा हे कळलं तर तिथे बॉम्बच पडला. मग माझे वडील मला म्हणायला लागले, माई माफी माग. मी माझ्या वडिलांना म्हटलं, भाऊ माफी, मी तर काही चूकच केली नाही तर माफी कसली माग. वय वर्षे 17. आम्हाला पकडून आझाद मैदान पोलीस स्टेशनवर आणण्यात आलं. एक रात्र आम्ही तिथे राहिलो. त्यानंतर आमची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये झाली. तिथे विसाखाली अटक झालेले खूप दिग्गज नेते होते. त्यातच जयवंतीबेन मेहता, मृणाल गोरे ह्या पण होत्या. दररोज संध्याकाळी त्याची मार्गदर्शनपर भाषणं व्हायची आणि तो काळ खरंच अविस्मरणीय होता. आमच्यावर केस चालली आणि 21 दिवसानंतर आम्हाला अंडर डिफेन्स ऑफ इंडिया खाली बाइज्जत बरी करण्यात आलं. 19व्या वर्षी माझं लग्न ठरलं, पण काही कारणास्तव ते 3.5 वर्षानंतर झालं. माझे सासरे फ्रीडम फायटर होते. त्यांची स्वरचित गीतं ही प्रभात फेरीमध्ये त्या काळी म्हटली जात होती. 12 वर्ष स्वातंत्र्य लढ्यात ते भूमिगत होते. माझ्या सासूबाई राष्ट्रीय सेवा दलाच्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. दोघांचेही विचार खूप पुरोगामी होते. लग्न होऊन मी जळगावला आले आणि इथे पण मी 2-3 चार्टर्ड अकाउंटंटच्या हाताखाली अकाउंट्स रायटिंग आणि ऑडिटिंग करू लागले. त्या काळात स्त्रियांना ह्या क्षेत्रात एवढं प्राधान्य नव्हतं. म्हणून मग मी एका कंपनीमध्ये अकाउंट्स मॅनेजर म्हणून काम केलं. 5 वर्ष ते काम केलं आणि त्याच्यानंतर सासूबाईंना, आईना बरं नाही म्हणून मी नोकरी सोडली. घरी स्वस्त बसवेना, ते माझ्या रक्तातच नाही. मग मी जसं मुंबईला लग्नाच्या आधी ट्युशन्स घेत होते तसं ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली आणि माझी शिकवण्याची पद्धत, माझी विद्यार्थ्यांबद्दलची तळमळ, त्याच्याबद्दलची आस्था बघून मला पालक मागे लागले की मॅडम आप अपना स्कूल क्यों नहीं खोलते. मी आणि माझ्या यजमानांनी खूप विचार केला आणि ठरवलं, हो मी शाळा उघडणार, इंग्रजी माध्यमाची
पण भारतीय संस्कृतीवर आधारित. त्यात काय नको हे आधी आम्ही ठरवलं, त्यामुळे काय हवं हे आपोआप पुढे येत गेले. 1990-91 मध्ये मी माझ्या राहत्या बंगल्यातच किडीज मॉन्टेसरी नावाची शाळा, मॉन्टेसरी स्कूल सुरू केली. आणि ह्या कर्मधर्म संयोगाने म्हणा किंवा माझं कर्तृत्व बघून म्हणा, मला आदरणीय प्रदीपभाई रायसोनी यांच्या सहकार्याने 30,000 स्क्वेअर फूट म्युन्सिपल लँड प्रदान करण्यात आली. मला आदरणीय वडेभाऊ आणि श्री बबनलालजी जैन आणि आदरणीय सुरेशदादा जैन यांचंही मुलाचं मार्गदर्शन मिळालं आणि सहकार्य मिळालं. फुल्ली प्रॅक्टिकल टीचिंग, नो वर्कबुक्स, नो रोट लर्निंग आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड साठी टीचिंग व्हॅल्यूज अँड एथिक्स ह्या तत्वांवर शाळेची पायाभरणी झाली. त्यामुळे शाळा लवकरच नावारूपाला आली. पहिल्या वर्षी पहिलीपासून मी शाळेचं नाव उज्ज्वल स्कूल दिलं. उज्ज्वला हे माझ्या सासूबाईंचं नाव. त्यांनाही देशासाठी भरपूर काही करायचं होतं आणि त्यांच्या स्मरणार्थ मी शाळेला उज्ज्वल हे नाव दिलं. पहिले काही वर्ष तर अशी परिस्थिती होती की आई जर प्रेग्नंट राहिली तर ती शाळेत यायची आणि म्हणायची कि 3 साल के बाद मुझे लड़का होगा या लड़की, उसकी एडमिशन इसी स्कूल में चाहिए, म्हणून त्या एडमिशन फिक्स करून करायचं. सीनियर केजी स्कूल with limited students, with 2 teachers in each class. एका टीचरला 25 ते 30च मुलं, त्यापेक्षा जास्त नाही. पर्सनल अटेन्शन हा आमचा फर्स्ट मोटो होता. हे सगळं आजही पाळलं जातं पहिल्या दिवसापासून. काळाप्रमाणे काही बदल झाले पण तत्वांना कुठेही बिघड घालण्यात आली नाही. दुसऱ्या वर्षापासून मी शाळेत भगवद्गीता आणि मनाचे श्लोक शिकवायला सुरुवात केली. भगवद्गीता येण्यासाठी पहिलं, भगवद्गीता ही संस्कृत मध्ये आहे. संस्कृत ही प्राकृत भाषा आहे आपली आणि टंग ट्विस्टिंग लँग्वेज आहे, त्याच्यामुळे आपले उच्चार स्पष्ट होतात. दुसरं, रेसिटेशनमुळे आपली मेमरी शार्पन होते. तिसरं आणि महत्वाचं, भगवद्गीता टीचेस अस लाईफ स्किल्स. जीवन जगण्याची कला आपल्याला भगवद्गीता शिकवते. मनाचे श्लोक मी संस्काराचा भाग म्हणून सुरू केले. अर्धा तास मॉरल सायन्सचा पिरियड घेऊन चला रे मुलांनो, मी आता तुमच्यावर संस्कार करते, याच्यावर माझा विश्वास नाही. मुलांवर संस्कार आपल्या चालण्यातून, बोलण्यातून, वागण्यातून झाले पाहिजे. इट शुड बी अ कंटिन्युअल प्रोसेस. भगवद्गीता आणि मनाचे श्लोक सुरू केले म्हणून मला हिंदू पालकांचाही विरोध झाला आणि मग आमचे पण वाद उडवले घरात. म्हणजे जेव्हा 11 वाजता वगैरे पॅरेंट्सचे फोन यायचे, क्या मैडम इंग्लिश मीडियम स्कूल में ऐसा भी पढ़ाते हैं क्या? मग हे मला म्हणायचे, त्यांना त्यांच्या मुलांना चांगलं नाही द्यायचंय, मग कशाला तू स्वतःला त्रास करून घेतेस? अशा आणि अनेक अडचणी आल्या, पण मी मागे हटले नाही. प्रवाहाविरुद्ध पोहणं झालं, ताकद खूप लागली, पण डगमगले नाही, पुढे जातच राहिले. उज्ज्वल ही बऱ्याच गोष्टींसाठी पायोनियर आहे. जसं भारताची ही पहिली शाळा आहे जिथे डिजिटल क्लासरूम सुरू झालं. म्हणजे आपण जे आज म्हणतो की व्हाईट बोर्ड, तर उज्ज्वल मध्ये हे 2002 पासून प्रत्येक वर्गात एक स्क्रीन, प्रोजेक्टर and your textbooks are fully animated. You open lesson number 1 in the computer and lesson number 1 in the textbooks. Practical teaching. भारतातली पहिली शाळा 2002 पासून डिजिटल क्लासरूम. महाराष्ट्रातली पहिली शाळा जी SSC बोर्डाची, जी ISO प्रमाणित आहे. मुलांच्या आरोग्याची काळजी आम्ही पहिल्या दिवसापासून घेतो. त्यामुळे डब्यात भाजी पोळीच पाहिजे, दुसरं काहीही चालत नाही. म्हणजे आता जे पिझ्झा बर्गर वगैरे सगळं खाऊन मुलांना अशक्तपणा किंवा हिमोग्लोबिनचं प्रमाण जे कमी होतं, तर ती काळजी आम्ही पहिल्या दिवसापासून घेतली. आणि डब्यात दररोज वेगवेगळी भाजी आली पाहिजे आणि मुलांनी तो डबा खाल्लाच पाहिजे याकडे कटाक्षाने लक्ष दिलं जातं. जर त्यांनी पालेभाजी वगैरे आणली तर आणखी कौतुक केलं जातं. मुलांनी जर खाल्लं नाही तर त्यांना टीचर आणि मावशी घडवतात आणि मुलांच्या मनावर हे बिंबवलं जातं की आपल्याला जो खायला मिळतं ते आपल्यासाठी आई म्हणून
करते, वडील कष्ट करतात आणि आपला शेतकरी आपल्याला हे कष्ट करून सगळं देतो. त्यामुळे आपण हे खाल्लंच पाहिजे, आपण त्यांचा मान राखलाच पाहिजे. मुलांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी सगळ्या कॉम्पिटिशन्स आणि सगळ्या कल्चरल ऍक्टिव्हिटीज ह्या कंपल्सरी असतात. 10वी नंतर मुलांना तयार करण्यासाठी आम्ही नर्सरी पासूनच प्रयत्न करत असतो. आमचा पेपर पॅटर्न सुद्धा युनिक आहे. त्याच्या मुलांनी स्वतः अभ्यास करावा म्हणून व्यवसाय पुस्तिका नाही, नो वर्कबुक्स. म्हणजे काय की त्यांनी धडे हे वाचलेच गेले पाहिजे. मुलांनी जर धडे वाचले नाही तर उज्ज्वलचा पेपर त्यांना सोडवता येणार नाही. आणि माझा तर ठाम विश्वास आहे की जर मुलांनी 3री ते 10वी धडे वाचले आणि त्याचं छान आकलन केलं तर आयुष्यात कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कठीण नाही. शाळेत सगळे सण साजरे केले जातात, त्यामागचं शास्त्रीय कारण सांगितलं जातं. आम्ही नागपंचमीला सुरू करतो आणि होळीला शेवट असतो. आपली भारतीय संस्कृती इतकी प्रगल्भ आहे की ती आपल्याला शिकवते की आपल्याला कुणीही थोडीशी जरी मदत केली असेल तर आपण त्याच्या प्रती कृतज्ञ राहायला पाहिजे. आणि म्हणून हा सण प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन दिवस हा पूर्ण जगभरात प्रेम दिवस म्हणून मनवला जातो. उज्ज्वलमध्ये गेल्या 22 वर्षापासून हा आजी आजोबा दिवस म्हणून मनवला जातो. म्हणजे मुलांचे दादा दादी, नाना नानी तर परगावून येतात आणि ह्या दिवसाची खरंच वाट बघतात. आजी आजोबा शाळेत येतात, खेळतात, नातवंडांबरोबर खातात, स्वतःची मनोगत व्यक्त करतात आणि आपलं बालपण आठवत खूप आनंदाने घरी परत जातात पुढच्या वर्षी येण्यासाठी. आम्ही मुलांना वृद्धाश्रमातही काही वेळेला घेऊन पण जातो अजूनही. आणि वृद्धाश्रमात त्यांची अवस्था बघून मुलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि ते निश्चय करतात की ह्या इथे माझ्या घरातून कोणीही येणार नाही, ना आई वडील ना आजी आजोबा. मला वाटतं भारतामध्ये वृद्धाश्रम कमी करण्यासाठी आपण थोडाफार जरी हातभार लावला तर आपण बरंच काही केलं. अनेक गोष्टींमुळे शाळा नावारूपाला आली. आता माझी कन्या मानसी ही शाळेची मुख्याध्यापिका आहे. तिने शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खूप नवनवीन गोष्टी इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. जसं न्यू टीचिंग मेथडॉलॉजी, मेडिटेशन टू इम्प्रूव्ह कॉन्सन्ट्रेशन, NLP, स्टुडंट काउन्सिलिंग आणि बरंच काही. आता तुम्ही ऐकालच तिच्या तोंडून ती काय काय करते ते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. घरातील लोकांची भक्कम साथ, मानसी कन्या आणि माझे पती प्रवीण भोगराणी. पालकांचा सहभाग आणि सहयोग, माझ्या संपूर्ण स्टाफची मेहनत आणि जीव ओतून काम करण्याचा स्वभाव यामुळे मार्गात कितीही अडचणी आल्या तरी मार्गक्रमण करताना प्रगती पथावर जाऊन चालत राहतात. माझ्यासाठी शिक्षण केवळ व्यवसाय नाही, ती एक साधना आहे. संस्कार, संस्कृती आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन उत्तम माणूस घडवणं हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे आणि हाच माझ्या आयुष्याचा ध्यास आहे. नमस्कार.